राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीपर्यंत निवडणुका लागण्याची शक्यता। मतदार यादीत बदल करणं हे राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचं स्पष्टीकरण। विधानसभेची मतदार यादी स्थानिक निवडणुकांना लागू असणार। राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत सर्वपक्षीय शिष्टमंडळाची 1.25 तास चर्चा। शिष्टमंडळातील काही प्रमुख नेत्यांची उद्या पुन्हा निवडणूक आयोगात बैठक। बैठकीनंतर पत्रकार परिषद। ठाकरे बंधूंकडून निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट आणण्याची आग्रही मागणी। व्हीव्हीपॅट शिवाय निवडणूक घेऊ नका। देशात सध्या कुठेच निवडणुका नाही तर व्हीव्हीपॅट आणा, राज ठाकरेंची मागणी। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ समोर। दोन ठिकाणी मतदारांचं नाव कसं? 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्यासाठी सज्ज आहात का? राज ठाकरेंचा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना थेट सवाल। अनेक ठिकाणी खोटी मतदान नोंदणी, यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। उद्धव ठाकरेंची निवडणूक अधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त। महाविकास आघाडी नाही तर महाकन्फ्यूज आघाडी। मुख्यमंत्री असताना कधी बाहेर पडले नाही, आता मात्र प्रत्यक्ष आले। उपमुख्यमंत्री शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला। यादीतील दुबार नावं काढा आणि मतदान घ्या, जयंत पाटलांची आयोगाकडे मागणी। दुबार नाव असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। एक आमदार म्हणतो आम्ही बाहेरून मतदार आणले, त्याची चौकशी होणार की नाही? जितेंद्र आव्हाडांकडून विलास भुमरेंच्या वक्तव्याचा संदर्भ देत अधिकाऱ्यांना सवाल। उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 वाजता उद्घाटनाचा सोहळा। निमंत्रण पत्रिका समोर। मवियातील मनसेच्या समावेशाबाबत कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही। समावेशाचा निर्णय इंडिया आघाडीच्या नेत्यांचा। हर्षवर्धन सपकाळ यांचं स्पष्टीकरण। कोणीही पक्षाशी विसंगत भूमिका घेऊ नये, जातीयवादी वक्तव्य करू नये। वरळी डोममधील बैठकीत अजितदादांकडून संग्राम जगतापांची कानउघडणी। माझा आणि निलेश घायवळचा दूर संबंध नाही। घायवळ प्रकरणावरून सभापती राम शिंदेंची पहिली प्रतिक्रिया। अनिल देशमुखांच्या माध्यमातून रोहित पवारांनी घायवळला पासपोर्ट दिला, राम शिंदेंचा आरोप। गुंड निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणी अहिल्यानगरच्या पोलिसांची चौकशी होणार। तत्कालीन पोलीस निरीक्षकासह दोघांना पुणे पोलिसांची नोटीस, तर घायवळच्या रिट पिटिशनवर हायकोर्टात शुक्रवारी सुनावणी। समीर पाटलांकडून रवींद्र धंगेकरांवर 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा। मकोकातील आरोपी असल्याचं सिद्ध करा, नाहीतर गुन्हा नोंदव। समीर पाटलांचा धंगेकरांना इशारा। नोव्हेंबरमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका होण्याची शक्यता। दर 20 दिवसांच्या कालावधीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार, सूत्रांची माहिती। सोनं चांदी महागलं। सोन्याचे दर जीएसटीसह 1,30,000 रुपये प्रतितोळा, तर 3,000ची घसरण होत चांदीचे दर 1,91,000वर। परदेशात जायचं असल्यास आधी माफीचा साक्षीदार व्हा। शिल्पा शेट्टीला अजूनही हायकोर्टाकडून दिलासा नाहीच। पतीच्या कंपनीशी माझा संबंध नसल्याचं म्हणत 60 कोटी भरण्यास शिल्पाचा नकार।